नमस्कार, मी पूनम न्यूज अंकाच्या टॉप 10 बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूया टॉप 10 न्यूज। 66वी महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये पहिलं सुवर्ण पदक अहिल्यानगर जिल्ह्याने पटकावले। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनं कर्जत येथे महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होती। स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 57 किलो वजनी गटामध्ये गादी विभागात अहिल्यानगर जिल्ह्यानं पहिलं सुवर्ण पदक पटकावले। कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील सचिन मुरकुटे याने मुंबई शहराचा सचिन चौगुले यास एक चावी डाव टाकत चितपट केलंय आणि पहिलं सुवर्ण पदक पटकावलंय। तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आमदार रोहित पवार मित्र परिवार व अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं। प्रयागराज येथील कुंभमेळ्यानंतर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरदारपणे सुरू असून महायुती सरकारने याबाबत जबाबदारी निश्चित करायला सुरुवात केली आहे। नाशिकमध्ये यंदाचा सिंहस्थ कुंभमेळा होत असून तत्पूर्वीच नाशिककर आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवांचं दर्शन घेतलं होतं। यावेळी तेथील तीर्थक्षेत्राची पाहणी करून त्यांनी प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या होत्या। आता त्र्यंबकेश्वर मंदिराला अ वर्ग दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय, त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। देशात कोण आला, कधी आला, किती काळासाठी आला, त्याचा येण्याचा उद्देश काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे नवीन कायद्यातून मिळणार आहे। देशात येणाऱ्या प्रत्येक विदेश नागरिकांना डेटाबेस तयार करण्यात येणार असून या संदर्भात विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मांडलाय। इमिग्रेशन रिफॉर्म बिल मुळे देशात येणाऱ्या प्रत्येक विदेशी नागरिकाच्या हालचाली कळणार आहेत, तर देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण विधेयक ठरणार असल्याचं अमित शाह यांनी म्हटलंय। बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता प्रतीक घुलेनेही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। टाकळी चिंचोली परिसरात शिवरस्त्यावर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती। ही जागा प्रतीक घुले यांनी दाखवली होती। इतकंच नाही तर संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारं त्याने झाडात झुडपात लपवल्याचंही सांगितलंय। तर संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केल्यानंतर झाडात झुडपात लपवलेली हत्यारं पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले आहेत। दरम्यान पोलीस कोठडीत आरोपी सुदर्शन घुलेने हत्या प्रकरणासंदर्भात मोठी कबुली जबाब देत मीच अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं म्हटलंय। तर त्यानंतर प्रतीक घुलेने आपला कबुली जबाब दिलाय। पुणे शहरात शास्त्रीनगर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलं होतं। पुणे येथील लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। परीक्षेतील जागा वाढवाव्यात, MPSC वर्ग 2 च्या जागांमध्ये वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे, तर PSI पदांमध्ये वाढ करण्याची मागणीही करण्यात आली आहे। मुंबईनंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी हा प्रशासनासमोरील व प्रवाशांसमोरील मोठा प्रश्न आहे। त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्यानं नवनवीन उपाययोजना केल्या जातात। तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतही शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचंही म्हटलं होतं। तसंच मेट्रोचं जाळं विस्तारत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं। मात्र आता पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल 53% कमी झाली आहे, तर वाहतुकीचा वेग 10.44% वाढ झाली असल्याची पुणे पोलिसांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली आहे। राज्यात गेल्या काही महिन्यात ACB म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाईचा धडाका लावला असून अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी जाळ्यात अडकल्याचं पाहायला मिळालेत। त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात लाच प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे। एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग पूल मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी 2.5 लाख रुपयांची लाच मागितली होती, ज्यात 1.5 लाख रुपये स्वीकारताना त्यांना ACBच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले। परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। युरोपीय संघटनेने आपल्या 45 कोटी नागरिकांसाठी इशारा जारी केलाय। त्यात नमूद केलंय की युद्ध, सायबर हल्ले, हवामान बदल आणि महामारीच्या वाढत्या धोक्यामुळे अन्न, पाणी आणि अन्य आवश्यक सामग्रींचा कमीत कमी 72 तासांसाठी साठा करावा। हा निर्देश युक्रेन रशिया युद्ध, कोरोना महामारी आणि ऊर्जा संकटांसारख्या अलीकडच्या घटनांमुळे दिला गेलाय।
इजिप्त जवळील लाल समुद्रात एक पर्यटक पाणबुडी बुडाल्याने 6 जणांचा मृत्यू झालाय. इजिप्तच्या हुराघाडा हॉलिडे रिसॉर्ट पासून 1 किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातात 9 जण जखमी झालेत, तर त्यापैकी 4 जण गंभीर जखमी झालेत. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी आणि खुनांच्या मन हेलावून टाकणाऱ्या कहाण्या समोर येत असताना आता छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील मुघलपुरा परिसरात एका 4 वर्षाच्या चिमुकलीची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे. एका जोडप्याने या मुलीला काही दिवसांपूर्वी दत्तक घेतलं होतं, मात्र त्यांनीच या चिमुरड्या मुलीला अक्षरशः हाल करून मारलंय. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्रात इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.